हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज बनवायचं होतं मटण। त्यासाठी इथं कुकरमध्ये साधारणतः मोठे 2 चमचे तेल घेतलं। त्यानंतर एक कांदा मीडियम साईजचा बारीक बारीक कट करून तो मऊ होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर अद्रक आणि लसूण ठेचून घेतलं, ते देखील टाकलं। त्यानंतर धना पावडर टाकली 1 चमचा, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर इथं मी थोडीशी चरबी जी होती ना ती देखील तेलामध्ये परतून घेणार आहे। यामुळे काय होतं, भाजीला छान अशी तरी येते आणि चव देखील छान लागते। मी मटण स्वच्छ धुवून ठेवलं होतं, त्याला हळद मीठ वगैरे लावून आणि त्याच्यातली चरबी टाकून घेतली। त्यानंतर चरबी परतून झाल्यानंतर इथं लगेचच मटण मी टाकलेलं आहे। आणि जे कोणी नॉनव्हेज खाणार नसतील त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी देखील चालेल। तर इथं आता सर्व मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि ते कमी गॅसवरती बराच वेळ शिजवून घ्यायचं, जेणेकरून त्याला अंगचं पाणी सुटतं आणि यामुळे मटणाची जी चव आहे ना ती छान लागते। आता इथं पाणी वगैरे भरपूर सुटलेलं होतं, तर मग बराच वेळानंतर इथं मी ताटातलं पाणी टाकलं आणि आपल्याला जर सूप वगैरे जास्त लागत असेल तर आणखीन आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि गरम पाणी टाकून घेतल्यानंतर देखील आपण लगेचच कुकरचं झाकण न लावता थोड्या वेळासाठी ते व्यवस्थित शिजवू द्यायचं, असंच झाकण न लावता। आणि त्यानंतर मग कुकरचं झाकण लावून 6-7 शिट्ट्या लावून घ्यायच्या। छान असं शिजलं की मग इथं मी आता भाजी बनवून घेतली आणि थोडासा फ्राय देखील बनवलेला आहे। त्याचबरोबर थोडंसं सूप देखील बाजूला काढून घेतलं होतं। अगदी छान अशी इथं भाजी आता आपली तयार आहे। तर आजचा मिनी व्लॉग असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा। जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू नवीन व्लॉगसोबत, तोपर्यंत बाय बाय।